अंकुश. दोन्ही संघांना विशू ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. लेग्स प्ले. स्ट्राईक हँडला जितू. ओ उडवलाय पहिला चेंडू. इथे क्षेत्ररक्षण आहेत. मिस फील्ड झाली. दुसरीसाठी पलटलेत आणि या 2 धावा पूर्ण. दोन धावाने खातं खोललंय गोलिवली 40+ संघाचं. दोन धावाने खातं खोललंय. स्ट्राईक हँडला नंदू. पुढचा चेंडू घेऊन. हो फुल टच चेंडू होता. हलक्या हाताने ड्राय करण्याचा प्रयत्न होता आणि लेग बाईटची एक धाव. LB आउट नसेल या स्पर्धेचा नियम आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता स्ट्राईक हँडला आले जितू. पुढचा चेंडू घेऊन पॉवर प्लेच्या षटकातला. हो हलक्या हाताने ड्राय केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धाव. 4 धावा झालेत. 4 चेंडू 4 झालेत. पॉवर प्लेचं षटक चांगला हाताळतायत नंदू. अंकुश चांगली गोलंदाजी करतायत अंकुश. हो कोर्ट पेन. एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. चांगली षटक फेकतायत पॉवर प्लेचं. वंचित ठेवल्या मोठ्या फटक्यांपासून गोलिवलीच्या संघाला. पॉवर प्लेच्या षटकातला 5वा चेंडू घेऊन गोलंदाज अंकुश. हो उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. झेल ड्रॉप. मिस फील्ड झालीये. 2 झाल्या. तिसरीसाठी पलटल्यात आणि 3 धावा पूर्ण. रन बिटवीन द विकेट. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. झेल ड्रॉप केला त्याच्यानंतर 3 धावा. इझी झेल ड्रॉप केलाय जितूचा. आता स्ट्राईक हँडला नंदू आहेत. हो फुल टच चेंडू होता. ड्राय केलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली. दुसरीसाठी पलटल्यात आणि या 2 धावा पूर्ण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात अंकुशने. चांगली गोलंदाजी केली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. दुसरा षटक घेऊन गोलंदाज रवी. तर स्ट्राईक हँडला जितू. चला स्पीडअप करायचं आहे पाली संघ. ऑलरेडी खूप उशीर झाला आपल्याला. वारंवार सूचना करतोय आयोजक. चला स्पीडअप करायचंय. पंच जरा सांगायचंय. रवी गोलंदाजीला. दुसरा षटक घेऊन गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या अंकुशने. स्ट्राईक हँडला जितू आहेत. हो फुल टच चेंडू होता. क्षेत्ररक्षण आहे तिथे. मिस फील्ड. दुसरीसाठी पलटल्या आणि या 2 धावा सहजने पूर्ण केल्यात.
12 धावा झाल्या धावफलकावरती. टॉस जिंकून बॅटिंग घेतली गोलिवली संघाने आणि गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं पाली संघाला. बघूया किती धावा उभारतायत. हो, हलक्या हाताने ट्राय केलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकच धाव. चांगली गोलंदाजी करतायत. काय करतायत एक्झॅक्ट फलंदाज आणि फलंदाज बाद आणि लागणारा गोलिवली संघाला हा पहिला धक्का 12 या धावसंख्येवरती. हे गरजच नव्हती. सॉरी 13 धावा संख्यावरती. नवीन फलंदाज तनुज. चांगली गोलंदाजी करतायत रवी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या गोलंदाज गोलिवली संघाला. हो, उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झालीये. दुसरीसाठी पलटल्यात आणि 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी पलटल्यात का? हो, 3 धावा पूर्ण. चौथीसाठी पलटतायत का? नाही, 3च धावा. 3च धावावरती समाधान मानावा लागतोय. 16 झाल्या धावफलकावरती धावा. गोलंदाजी चांगली करतायत पण फिल्डरांची साथ भेटत नाहीये रवीला. तीन चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईक एंडला जितूला चांगली कामगिरी करावी लागेल. हो, उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली. लोमान्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि या 2 धावा. काय करतायत फलंदाज आणि या 2 धावा. रवी गोलंदाजी ट्रॅक वरती उडवला. क्षेत्ररक्षण आहेत का तिथे आणि 2 धावा. सहजतेने 2 धावा पूर्ण केल्यात. ऍक्शन प्ले पाहूया आपण स्क्रीन वरती. गोलंदाज रवी. डॉट चेंडू. 2 षटकामध्ये फक्त 20 धावा खर्च केल्या. चार षटकांचा सामना असेल का? 4 षटकांचा.
तिसरा षटक घेऊन गोलंदाज मदन. द स्ट्राईक केला तनुज. हो फुल टच चेंडू होता, त्याला ट्राय केलाय, क्षेत्ररक्षण धावतायत. एक झाली, दुसरीसाठी पलटल्यात आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. चांगली बॅटिंग करतायत तनुज. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. तनुज स्ट्राईक आणला. हो पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू दिशा भरकटल्यात गोलंदाज. हो ब्लॉक हल्ला टाकला होता चेंडू. एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अजून एकही मोठा फटका आला नाहीये. हो फुल टच चेंडू होता, त्याला उडवलाय. क्षेत्ररक्षण आहेत. हो आता मोठा फटका आलाय. जितूच्या बॅट मधून षटकार आलाय. आता जितूचा झेल सोडलाय, मागात पडेल का? षटकार ठोकलाय. एकोणतीस झाल्यात. हो एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. 30 झाल्यात. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव. आता स्ट्रायकरला तनुजला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. हो ब्लॉकरला चेंडू टाकला होता, हलक्या हाताने ड्राय केलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली आहे, दुसरीसाठी पलटल्यात आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. काय रन इन द बिटवीन विकेट आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. हो काय गोलंदाजी करतायत, ब्लॉकरचीच गोलंदाजी करतायत. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली धावफलकावरती 33. आता हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय पाहूया. मंगेश. हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमीत फायटिंग स्कोर करावाच लागेल. 33 झाल्यात. या षटकामध्ये 12 आल्या तरी 45 होऊ शकतात. चषकमध्ये 2 षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्यात आणि फक्त 3 धावांचं षटक. हो फुल टॉप चेंडू आणि तनुजने त्याला पाठवून दिला षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 39. आता फटके मोठे मोठे येत आहेत. मंगेश वरती आहे. आल्या आल्या स्वागत मंगेशचं षटकारानेच केलंय तनुजने. 6 चेंडू मध्ये फक्त 15 धावांवरती खेळतायत. हो उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षण आहेत. हो चांगली फिल्डिंग आणि या 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना. हो उडवलाय. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. 1 बाउंड 4 रन.
आता मोठे फटके येत आहेत. आता कुठेतरी आक्रमण करतायत गोलंदाज मंगेशवरती. मंगेशने 12 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. अनमालीचं षटक आहे. आता 45 झाल्यात. मी 45 म्हणलो होतो. आता 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा अजून येत आहेत पाहूया. गोलंदाज मंगेश. हो, स्लोवर हाताला होता. क्षेत्ररक्षण आहेत तिथे. एक झालीये. दुसरीसाठी पलटतील का? आणि हो, 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. लेझी क्रिकेट खेळत असताना पाली संघ. 2 चेंडू शिल्लक आहेत. टू गो. या षटकातला 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटल्या षटकातले 2 चेंडू. सायकलला तनू चांगली बॅटिंग केली. हो, उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. आणि काय करताय क्षेत्ररक्षण. त्यांच्या हाताला चाटून पुसून चेंडू जातो षटकार. क्षेत्ररक्षण जे झाला असता. 53 धावावरती पोहोचलाय. आता फायटिंग स्कोर झालाय. उडवला आणि जातोय लांब. अजून एका बॅटिंग गेले. तनुजने 11 चेंडू मध्ये काय 35 धावांची बारदानी इनिंग केलत असताना तनुजने. आणि हा षटकार आहे. आता झाल्यात 59 करायचे आहेत. च्या स्पर्धेतला उच्चांक गाठलाय. चला टॉस साठी यायचंय. काकडवाल आणि मांगरूल टॉस साठी यायचंय. काकडवाल 40+ आणि मांगरूल 40+. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं बंधनकारक आहे. खूप मागडं षटक फेकलं 26 धावांचं. आणि दुसरा सामना असेल काकडवाल 40+ आणि मांगरूल 40+. तिसरा सामना असेल मानपाडा 40+ आणि आजदे 40+. आणि पडले 40+ आणि नवावाडा 40+. याच चला टायमावरती यायचंय सगळं संघाने. चला खेळाडू कक्षामध्ये जायचंय. पाली संघ खेळाडू कक्षामध्येच बसायचंय. आयोजक सांगतायत आम्हाला. चला क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. चेंडू आरवला फुटला. 1 ओव्हर नंतर चेंडू आरवला फुटला तर नवीन दिला. दुसऱ्या षटकामध्ये चेंडू आरवला फुटला तर जुना दिला जाईल. आणि पहिल्या षटकामध्ये जर फुटला तर नवीनच दिला जाईल.
मंगेश ट्रॅक वरती. हो, कट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतात, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. गोलंदाजी चांगली करतात मंगेश, खासियत ही आहे मंगेशची. हो, पुढे येऊन स्टेप आउट घेऊन पुढे येऊन सरसर चेंडू फेकलाय, क्षेत्ररक्षण नाहीत तिथे. आणि 4 धावा, 8 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगला फटका मारला होता पुढे येऊन. मंगेश पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. हो, स्टेप पाहून खेळण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडू. 9 धावा झाल्या धाव फलकावरती. सुरेख गोलंदाजी करतायत मंगेश, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. हो, पुढे येऊन सरसर चेंडू फेकलाय, क्षेत्ररक्षण आहे तिथे, एक झालीये, दुसरीसाठी पलटलाय. हो, मिस फील्ड. आणि 2 धावा पूर्ण. पॉवरप्लेच्या षटकामध्ये 11 धावांचं षटक फेकलं मंगेश गायकरने. चांगली गोलंदाजी केली मंगेश गायकरने. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाज विनायक पाटील. स्ट्रायकनला सुधीर. विनायक. हो, चांगला चेंडू होता, दिशा दिलीये, एक झालीये, दुसरीसाठी पलटतील का? आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. बारा झाले धाव फलकावरती धावा. विनायक पहिला चेंडू चांगला टाकला होता टप्प्यावरती. हो, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे तिथे, एक झालीये, दुसरीसाठी पलटलेत, सहजतेने 2 धावा पूर्ण. लेझी क्रिकेट खेळत असताना बोलिवली संघ. विनायक. हो, पुढे येऊन सरसावण्याचा खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतायत, वाईट चेंडू. पंचांशी वादावत करायचा नाही, पंच जो डिसिजन देतील तोच घ्यावा लागेल.
वाईट नाहीये, पायाच्या मधून गेलाय. स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले दाखवण्यात येतोय. डॉट चेंडू. विनायक चांगले गोलंदाजी करतायत. हो पुढे येऊन केलेत. क्षेत्ररक्षण आहे तिथे. वन बाउन्स ओर द रोड 4 रन. फिल्डिंग काय करतायत, करा फिल्डिंग. विनायक वरती आक्रमण चढवलाय मदनने. 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेत. पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडू. विनायक हो वारंवार स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत मदन. डॉट चेंडू. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. वारंवार स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. हो पायावरती जाऊन आदळला चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद आणि लागणारा दुसरा धक्का पाली या संघाला. धाव संख्यावरती 19 वरती लागणारा दुसरा धक्का पाली या संघाला. पूर्णपणे बॅक फुटलाय संघ. ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपण. काय डायरेक्ट हिट विनायकने केला. येणारे 12 चेंडू करायचे आहेत. 41 धावा. 19 झाल्यात. 41 करायचे आहेत. आता बघूया तिसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय. तिसरं षटक गोलंदाज कोण आहे. तिसरं षटक गोलंदाज उमेश. स्ट्राइक आणला जयदास. जयदासला चांगली कामगिरी करावी लागेल. हो सरळ बॅटने केल्यात. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली पूर्ण. दुसरीसाठी पलटलेत आणि या 2 धावा पूर्ण. उमेश उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. काय करताय क्षेत्ररक्षण जॅक. 1 बाउन्स ओर द रोड 4 रन. प्रयत्न करायला पाहिजे होते क्षेत्ररक्षणने. येणारे 10 चेंडू 36ची गरज आहे. जर हा षटक मागडं राहिलं तर. हो ऑफ साइडला चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षण आहे तिथे. हो झेल ड्रॉप. काय करतायत फिल्डर हॅटझॅक. 26 झाल्या धावफलकावरती धावा.
9 चेंडू 34ची गरज आहे. जर 2 फटके आले मोठे मॅच मध्ये राहू शकतात पाली संघ. बॅटिंग करावी लागेल चांगली जयदासला. हो चांगला चेंडू वाईड यॉर्कर पकडून चेंडू फेकला. येणारे 8 चेंडू 34ची गरज आहे. स्लोवर टाकला, फ्लाइट दिली चेंडूला आणि स्लोवर फेकला. हीच खासियत आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. हो उडवला आणि चेंडू होतो आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा. हा 1 बाउन्स ओव्हर द रोड 4 रन. येणारे 7 चेंडू 30ची गरज आहे. 5 मोठे फटके मारावे लागतील. आता शेवटचा षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय पाहूया. शेवटचा षटक घेऊन गोलंदाज राजेश. हो उडवलाय, क्षेत्ररक्षण आहे तिथे मंगेश गायकर. काय करतायत मंगेशची मिस फिल्डिंग. मॅच अजून संपली नाहीये हे सांगत असताना ऍक्शन रिप्ले पाहू शकता. मंगेश गायकर अड्जस्ट करत काय होते तिथे. त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोड 4 रन. हाईट कमी पडते मंगेश गायकर यांची. हो डॉट चेंडू आता फेस करतायत. येणारे 4 चेंडू 26. 4 मोठे फटके मारले तरी मॅच बनू शकत नाहीये. काहीतरी चमत्कार घडला तरच हे रन होऊ शकतात. हो स्लोवर आताला चेंडू. ची गरज आहे. मॅच आता असे वाटते गोलुलीच्या खिशामध्येच गेले. हो आता मोठा फटका आलाय तिथे मंगेश गायकर फक्त बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरून. चेंडू षटकार. चला पुढची मॅच मांगरोळ विरुद्ध काकडवाल. जशीच मॅच संपेल तशीच फिल्डिंग लगेच सजवायची. मांगरोळ संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग आई गावदेवी काकडवाल इन ऍक्शन मध्ये दिसेल आणि त्यांना फाईट करेल मांगरोळ. येणारे 2 चेंडू 20 करायचे आहेत. बॅटची कडा चांगली फिल्डिंग बॅटमॅनला. हो उडवलाय, क्षेत्ररक्षण आहेत तिथे आणि या 4 धावा आणि सामना जिंकलाय. गोलिवली 40+ संघाने पहिला सामना जिंकलाय आणि हार्डलक पाली संघ पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वभाव नोंदवला आणि तुमचे आभार असतील.